अखेर श्रीकृष्णगिरी मांडवा येथे उपोषणाला यश. श्रीकृष्णगिरी मांडवा येथे 31 डिसेंबर 2024 पासून उपोषणाला समस्त गावकरी बसले होते. त्यांची मुख्य समस्या व मागण्या गावातील जोडणारा मुख्य रस्ता व गावातील पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करून देण्यात शासनाच्या वतीने यावी. 1 महिना 13 दिवस झाल्याच्या नंतर गावामध्ये पाणी चालत रस्त्याचे काम सुरू झाल्याच्या नंतर हे उपोषण पटवारी व मंडळ अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या हाताने उपोषण सोडवण्यात आलेले आहे. श्रीकृष्णगिरी मांडवा येथील प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता आमरण बेमुदत उपोषण येथे गावातच मांडण्यात आले होते व या उपोषणाला यशसुद्धा मिळाले. पाणी चालू झाल्याचे आपल्याला आमच्या स्क्रीनवर दिसत असेल. अत्यंत नागरिकांमध्ये एक उत्साह, प्रशासनामध्ये हा उत्साह आपल्याला दिसत आहे आणि उपोषण सोडवताना सरपंच, उपसरपंच आणि मंडळ अधिकारी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हे उपोषण सोडण्यात आलेले आहे. आपण इथं पाहत असाल 84 वर्षाचे वयोवृद्ध म्हातारे यांचं पण हे उपोषण होतं. महिला बचत गटाचं गावाच्या आमरण बेमुदत उपोषणाला साखळी उपोषणाचा पाठिंबा सुद्धा त्यांनी दिला होता आणि साखळी उपोषण पण सुरू होतं. सरपंच, मंडळ अधिकारी हे उपोषण करताना शरबत पाजताना आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. यावेळी जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनानंतर घाटंजीतील मंडळ अधिकारी यांनी तातडीने दखल घेत हे उपोषण सोडण्याकरता तत्परता दाखवली. हे पण बाकीचे पण फोटो घ्या. यावेळी संगम न्यूज TV या चॅनलच्या वतीने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. तर पाहू आपण त्यांच्याच माध्यमातून काय म्हणतात. तर बघूया पुढील बातमीपत्र. आपण जर आता चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब जरूर करा व इतरांना सुद्धा बातमीपत्र शेअर करा. पाहत राहा संगम न्यूज TV नेटवर्क, यवतमाळ, महाराष्ट्र. नाव काय? इंडिया. मी रवींद्र शिंदे, मंडळ अधिकारी, घाटंजीतील आहे का? घाटंजी तालुका तहसील कार्यालय घाटंजी. ओके. इथे श्रीकृष्णगिरी इथे उपोषण चालू आहे गेल्या 1.5 महिन्यांपासून आणि शासनाने असं म्हणता येणार नाही का दखल घेतली नाही. वारंवार शासनाने दखल पण घेतली. या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांनी पण भेट दिली. परंतु आज तुमच्या माध्यमातून गेल्या 1.5 महिन्यापासून असलेलं हे उपोषण सुटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे? थोडंसं या संदर्भात सांगा. म्हणजे हा जो मान मिळाला, काय वाटतं आपल्याला? आज माझ्यामुळे या गावकऱ्यांना मी वेळोवेळी मदतच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 महिन्यापासून तिचे उपोषण चालू आहे. त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी येऊन यांना सर्व उपोषण करताना हीच विनंती केली होती की शासनाच्या वतीने मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करणार आणि आज ते प्रयत्न माझे सफल झाले. त्याचा मला खूप आनंद होत आहे. उपोषणकर्त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे गावाला जोडणारा रस्ता. त्या रस्त्याचं प्रपोजल आपण शासनाला पाठवलेलं आहे. शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर ते लवकरात लवकर सुरू करण्यात येईल याबद्दल मला खात्री आहे. तसंही आपण तात्पुरता रस्त्याचं काम चालू करून दिलेलं आहे. भविष्यात ते पूर्ण होईल. किती वर्ष झाले सरपंच आहात या गावामध्ये? 4 वर्ष झाले. मग तुम्ही आतापर्यंत या गावकऱ्यांना हे आंदोलन, उपोषण, चक्काजाम आंदोलन हे करण्याकरता तुम्ही स्वतः उत्साहित केलं का त्यांनी स्वतःहून केलं? त्यांनी स्वतःहून केली. आणि माझं नेमकं कारण काय? कारण म्हणजे गावाला जोडणारा रस्ता त्यांच्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. पण गावाने हे एक खूप चांगलं काम केलं की जवळपास शासनाचे डोळे हे गावकऱ्यांनी उघडून दिले. तर आमच्या परीनं प्रयत्न करत होतो आम्ही. प्रत्येक वेळा आमदारांना झालं, प्रत्येक समजा वरचे जे हे आहे कार्यालय त्यांना आम्ही सुचवत होतो की हे बा खरा प्रश्न यांचा गावाचा आहे की अशा पद्धतीने हा रस्ता व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळा आम्ही रस्ता पण दाखवत होतो. पण ते शासन म्हणजे कसं आहे, शेवटी झोपल्यासारखं असतं आणि हे डोळे उघडण्याचं काम हे या गावकऱ्यांनी केलं आहे उपोषणातून. या उपोषणामधून नेमका काय फायदा झाला? फायदा भरपूर झाला आहे. जवळपास आता रस्ता मंजूर झाल्यासारखाच आहे यांचा. काही लेखी स्वरूपात, तर काही समस्या आणि जे धान्य वाटप होतं समजा ते पण आता गावामध्ये चालू झालं आणि बराचसा त्रास यांचा वाचला आहे. जवळपास 5 किलोमीटर यांना जाणं येणं करावं लागत होतं. ते आता जवळपास मांडव्यात ते इथं हेटी जवळपास 1 किलोमीटरचा आहे यांना रन राहिला आहे. हे पण जवळ झालं आहे आणि रस्त्याचा पण प्रश्न मिटल्यासारखाच आहे आणि पाण्याचा पण मिटल्यासारखाच आहे. हो, ते तर आम्ही पाहिलंच. तुम्ही पाणी सोडलं ते पण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही या गावकऱ्यांच्या, उपोषणकर्त्यांच्या आणि ग्रामपंचायतच्या मेहनतीला फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अधिकारी चांगले होते म्हणून सर्व व्यवस्थित झालं नाही तर आणखीन त्रास झाला असता. आम्हाला विहिरीहून पाण्याचा खूप आणण्याचा त्रास होता. आज ह्या त्रास थोडा कमी झाल्यासारखा वाटते. जिल्हाधिकारी साहेब त्यानं पाणी चालू केलं म्हणाचं. आज आमचं 10 महिला बायांचं उपोषण होतं. आज म्हणजे सुटल्या गेलं म्हणाचं. शाळेत जाण्याचा त्रास होता
त्यांले आता थोडंसं रोडचं काम झालेलं आहे, पुढं चालून होईन म्हणून असं वाटते त्या रस्त्याचा त्रास कमी होईल. आम्हाला जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशे या वतीने की पत्र मिळालं आहे. तरी आम्ही आज गावातील श्रीकृष्ण नगरी येथील उपोषण मागं घेत आहोत. अध्यक्ष माननीय शासनाधिकारी साहेब हे आमच्या गावात फार रस्त्याचा प्रॉब्लेम अतिशय हार्ड असल्यामुळं आम्हाला हा मार्ग काढून देण्यात यावा अशी आमची नम्र रिक्वेस्ट आहे. शासनाधिकाऱ्यांनी पाण्याची अरेंजमेंट केली याबद्दल आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि रस्त्याची पण तरतूद केलेली आहे याबद्दल आम्हाला खूपच आनंद झाला आहे. हे जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या ह्या समस्येकडे लक्ष दिलं याबद्दल खूप आम्ही आभारी आहोत असं मला म्हणायचं आहे. हे आमच्या गावकरी लोकांच्या वतीने हे आम्ही स्वागत करीत आहोत. आजपासून उपोषण चालू होतं हे संपलं आहे असं समजावं. मुख्यमंत्र्यांना दिला म्हटलं तुमचा अर्ज. अरे बापरे, धन्यवाद आणि परमेश्वरांनी प्रार्थना बघू आपल्याला. हा, तर ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावली मुख्यमंत्र्यांनी. हो का? हा बरं म्हणजे फोन लावले होते का? हा, त्यांनी सांगितलं, त्यांचं जे अधिकारी असतात त्यांना सांगितलं ताबडतोब याच्यावर ऍक्शन घ्या. मी म्हटलं साहेब एसटी जात नाही त्या गावात, रस्ता नाही, असं एकमेव गाव आहे म्हटलं आता ते. हा हो म्हटलं तिथं त्या लोकांना किती अडचणी आहेत पावसाच्या याच्या त्याच्या. अधिकाऱ्यांना सांगितलं याची ऍक्शन घ्या म्हणे ताबडतोब. म्हणजे 1-2 दिवसात निकाल लागेल समजा. हा लागेलच, आता ते येईलच ना, त्यांच्या डायरेक्ट कलेक्टरला येईलच आदेश त्यांचा. हो दिलं. ठीक आहे तुमच्या व्हॉट्सअपला टाकलेलं आहे. माझ्या व्हॉट्सअपला टाकलं का? हा ठीक आहे बाबा, मी पाहतो, मी गाडीवरच आहे. बरं चालते. मी पाहते लगेच. दरम्यान सुरू असलेले सर्व अपडेट्स तुम्ही पाहतात संगमनेर नेटवर्क महाराष्ट्र इंडिया.